नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं सगळ्यांचं. कशा सगळे को बरी आहेत ना? चला, मी तुमच्या संग काही गोष्टी मी शेअर करणार आहे. त्याचं तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगू शकता, हा ताई तू हे कर, ताई तू ते कर. तर नक्की तुमच्या कमेंटचं पण मी उत्तर देईन एकदम. आणि खूप लोकांना मी धन्यवाद बोलते की तुम्ही सगळीजण मला मराठीत कमेंट करतात, तर खूप छान वाटतं. खरं सांगायला गेलं तर मला इंग्लिश वाचता येत नाही आणि तुटपुट आपलं मराठी वाचते मी काही एवढी शिकली बिकली काहीच नाही. पण ठीक आहे, कमेंट तर वाचू शकते, हलक्या फुलक्या वाचू शकते. जास्त हार्ड कमेंट मी नाही वाचू शकत, पण वाचते जेवढं येतं तेवढं मी वाचते एकदम. ठीक आहे. तर सगळ्यांना मी कोटी कोटी धन्यवाद बोलते की तुम्ही लोक मला लाईक करताय, फॉलो करताय, माझ्या चांगले मला यूज देताय, त्याला मी कोटी कोटी धन्यवाद बोलते. स्वामींच्या कृपेने आपलं सगळं चांगलं चाललंय आणि अजून चांगलं होणार आहे, हेच मी स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि आता खूप लोक मला बोलतात की तू गावीच राहते का, तू मुंबईला कधी जाणार आहे, तू हे काय ते काय. खूप लोकांचे प्रश्न उत्तर आहेत, मी ते पण मी नक्की देईन मी तुमचे उत्तर. मी आता सध्याला आज तुम्ही म्हणजे मगाशी मी लाईव्हवर गेली, इन्स्टाच्या लाईव्हवर. तर मी त्याच्या आधी मी व्हिडिओ बनत होती, पण मला व्हिडिओ बनवते पण तुम्हाला डोळ्यामध्ये खूप पाणी आलं. कारण की आलं कशामुळे पाणी तुम्हाला ते पण सांगते. आलं माझं तर माझ्या आईमुळे आलं. गेल्या वर्षी आई माझी जिवंत होती. माझं बघायला गेलं तर माझं एवढं म्हणजे मी एकदम बदनसीब आहे. माझ्या आईची मुलगी मी एकदम नसीब म्हणतात ना, तसं आहे की माझ्या आईचं मला काहीच बघायला भेटलं नाही. तिच्या शेवटची इच्छा पण मी तिची पुरी नाही करू शकली. तिचं तोंड पण नाही बघायला भेटलं मला, काहीच नाही एकदम. म्हणजे मी खूप म्हणजे बेकार म्हणायला लागत एक पल्ला. मला ते बातचं मला सारखं दुःख होतं. मला राहून राहून ते आठवतं की मी किती बेकार म्हणायला लागन की म्हणजे मला शेवटचा क्षणसुद्धा माझ्या आईचा बघायला भेटला नाही. मी असं काय केलं असं की शेवटचा क्षणसुद्धा माझ्या आईला मला बघायला भेटला नाही. माझ्या आईचा जीव जास्त माझ्या माझी माझी बाई नाही आली, माझी बाई नाही आली, माझी बाई नाही आली. माझं पोरगं मला सांगते, माझ्या गावातले लोक मला सांगतात. माझं पोरगं पण म्हणतं मम्मी मी भेटायला पण जायचो ना आजीला, तर आजी मला बघताच खुश व्हायची आणि माझी यश तुझी मम्मी आली नाही ला का मला भेटायला, कवा यायची ला का, कवा यायची ला का, अशी माझी आई माझ्या पोरासारखी म्हणायची. पण माझ्या घरच्यांना नव्हतं माहिती की माझी आई जाईन म्हणून. माझी अशी जाण्यासारखी नव्हती. पण माझ्या आईने माझी काळजी घेऊन 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 सारखं ती खायची, जीवाला खायची की बाईने दिवाळी खाली का. म्हणजे 2 दिवाळी मी मिस केल्या, 2 दिवाळी माझ्या आतमध्ये गेल्या. ह्या दिवाळीला पण मला आईची माझी खूप आठवण आली. तशी काही दिवाळी आम्ही कोणी केली नाही, पण पोरांसाठी मी शंकरपाळ्या कापण्या केल्या फक्त पोरांसाठी. वाईट वाटलं खूप एकदम. आता पण मला आईची खूप आठवण आली, कारण गेल्या वर्षी माझे ह्या जगात होती, ह्या वर्षी बघितलं तर माझी आई नव्हती. ह्या वर्षी मी बाहेर आली म्हणजे माझी आई जाऊन माझ्या आईने माझ्यासाठी म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आईने देवाला म्हणली असं की मला काय असेल ते मला सजा दे, पण माझ्या पोरीला सोडून. बघायला गेलं ना तर माझी तारीख बिरीक मला 2-2 महिन्याची 1-1 महिन्याची मला पडायची हायकोर्टला. मी खोटं नाही बोललं. पण माझी आई जेव्हा गेली ना म्हणजे 1-1.5 महिन्यातच माझे म्हणजे ही झालं, म्हणजे तारखा जवळजवळ लागल्या पडायला. आणि माझ्या आईच्या कृपेने माझं पटापटा काम झालं, पटापटा मी बाहेर आली. बघायला गेलं तर म्हणजे जे पण माझं काम होतं ते पण माझं एकदम सोपं झालं. म्हणजे बघा, मरण सुद्धा माझी आई माझ्यासाठी किती केलं माझ्या आईने. माझ्या आईला मी कधीच नाही विसरू शकत. आणि आता तुम्ही म्हणता की विसरून जायचं, पुढे जायचं, बरोबर आहे तुमचं. पण तुम्ही विचार करा, माझ्या तुम्ही चेहऱ्यावर बघू शकता की मी किती बदनसीब आहे की माझ्या आईचं शेवटचं तोंड सुद्धा मला बघायला नाही भेटलं. विचार करा तुम्ही. मी असं काय मी काय असं काही केलंच नाही, पण मला एवढी सजा कशामुळं. एखादी व्यक्ती जर मोहरं जात असेल तर तिला मागं कसं खेचायचं, तिला मागं कसं वरायचं, हे आपल्या लोकांमध्ये लय आहे बघा. पण मला त्या लोकांबद्दल काहीच नाही बोलायचं. मला मोहरं जायचंय, मला मागं वळून नाही बघायचंय. देव आहे ना, कसं देवाच्या मोहरं मी सगळं देवाला तेवढंच म्हणते, देवा जैसी करणी वैसी भरणी. बरोबर आहे का नाही. देवाला म्हणलं असेल जर मी पापी असेल तर मला तू हे दे, जर मी खरी आहे तर देव मला न्याय नक्कीच देणार एकदम. बरोबर आहे का नाही, तुम्ही सांगा. कारण ह्या जगामध्ये कसं आहे, माझ्या मी एकटीच आहे, माझ्या पोराला माझ्याशिवाय कोणीच नाही. खूप लोक मला बहीण मानणारे खूप लोक होते माझ्या लाईफमध्ये. खूप लोक म्हणजे म्हणायची, मी नावं नाही घेत कोणाची, पण ज्या लोकांनी मला बहीण मानलंय ना त्यांना एकच सांगायचंय, अरे तुम्ही मला त्यावेळेस साथ नाही दिला तर आता काय तुम्ही मला साथ द्यायचं. तेव्हा मी तुमच्या संग आता कॉन्टॅक्टमध्ये राहूया, तुमच्या संग बोलू. मला काही लेणं देणं नाही. तुम्ही मला इंस्टाला मेसेज केला नाही केला तर त्याचा मला रिप्लाय पण मला देऊ नाही वाटत. आणि मी जगाला पण नाही सांगणार की तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज केला म्हणून. अरे
तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा आपण ताईला बहीण मानली होती, तर ताईला थोडीशी मदत करायला पाहिजे होती. ताईने काय असेल ती खर्च दिला पण असता, बरोबर आहे का नाही, पण नाही केला. तर जाऊन दे. कालच मला एक मेसेज आला होता माझ्या एका भावाचा. लय भाव म्हणजे मी त्याला मानायची, पण खऱ्या अर्थाने कोण ह्या जगात कोणाचं नसतं, एकदम कोणीच नसतं ह्या जगामध्ये. अशी माझी मानणारी खूप लोक होती मला, पण मला कोणीच मदत नाही केली. पण काही लोकांनी खूप मला मदत केली, न कळत का होईना मला मदत केली. पण ज्याच्यापासून मला अपेक्षा होती त्यांनी मला ऐन टायमाला एकदम ठेंगा दाखवला. विचार करा तुम्ही. म्हणून आता मला नाही त्या लोकांसंग नाही बोलू वाटत एकदम. मला असे म्हणजे माझे चाहनेवाले खूप आहेत, माझे मनापासून मला फॉलो करतात, लाईक करतात, माझी कमेंट, माझा व्हिडिओ पण नाही आला की लगेच मला इंस्टाला मेसेज करतात, फेसबुकला मेसेज करतात, मला लगेच कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात मला की ताई तुझा व्हिडिओ अजून कसा नाही आला, ताई तुझा व्हिडिओ अजून कसा नाही आला, काय झालं काय नाही. आता का होईना मी मागाशी लढत होती इंस्टाच्या लाईव्हवर की ताई तुला काय झालं ग, तू का लढते, कशामुळे लढते. तुम्हाला खरं सांगू का, मी माझं जीवनची कहाणी तुम्हाला सांगते. तुम्ही 2 मिनिटं माझ्या जागा उभा राहा. माझ्या जीवनचा 1-2च मिनिटं किंवा 1 दिवस माझ्या जागेवर तुम्ही उभा राहावा आणि मग तुम्हाला कळेल की एकट्या बाईची जिंदगी काय असते. मुलगा माझा शिकण्यासारखा आहे. आता माझा मुलगा न कळत माझा मुलगा गावी राहतो, तर आता त्याचा जोपर्यंत 11वी संपत नाही तोपर्यंत तो माझ्या संग मुंबईला राहू नाही शकत, बरोबर आहे की नाही. आता सध्याला त्याची 11वी पूर्ण झाल्याशिवाय तो मुंबईला येणार नाही. आणि मला पण कसं यशशिवाय मला करमत नाही. मी आली म्हणजे 2-2 महिने मी मुंबईला आली म्हणजे मुंबईला गेल्या की मुंबईला राहते, गावाला आली म्हणजे गावाला राहते. आता मी जाणार होती मुंबईला. मला बरेच लोक बोलतात की ताई तू मुंबईला कधी जाणार, तुम्ही मुंबई सोडली का, तुम्ही मुंबईला नाही जाणार का, मुंबईमध्ये राहणार, तुम्ही गावीच राहणार का, हेच करणार का, तेच करणार का. तर मला एकच सांगायचं आहे भावांनो बहिणींनो, माझ्या याचा आता वरील श्राद्ध आहे. आता म्हणजे येणाऱ्या महिन्यातच आहे माझ्या आईचं वरील श्राद्ध, त्याच्यामुळे मी थांबली आहे. नाही तर मी गेली असते मुंबईला, कुठं ना कुठं कामाला लागली असते. आणि त्याच्यामुळे यस पण इथं गावी आहे ना, तर मला यसमुळे इथं राहायला पण लागते, यसला भेटाय म्हणून मला यायला पण लागते. मुंबईला पण माझं घर आहे, गावाला पण घर आहे, तर मुंबईला काही दिवस राहते. आणि मुंबईला बघितलं ना, यशशिवाय मला जेवण जात नाही, यशशिवाय मला करमत नाही. गावी असल्यावर मी खाते पिते तरी, आणि यस गावी आहे, मी मुंबईला एकटी राहते तर मला करमत नाही, काहीच नाही. मी एक दिवस जेवत नाही, कधी ब्रेड खाते, कधी पाव खाते. आणि आता माझ्या आईचं वरील श्राद्ध आहे म्हणून मी थांबली आहे. आणि आईचं वरील श्राद्ध संपलं झालं की मग मी मुंबईला जाईन. मुंबईला गेल्यानंतर तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग बघायला भेटतात माझ्या मॅडमच्या घरचं. मॅडमला भेटायला जाईन. खूप लोकांना मला भेटायचंय, खूप लोक मला बोलतात मला भेटायचंय ग स्मिता, तुझ्या संग बोलायचं ग, भेटायचं ग. पण मी यांना जास्त करून मी फोनवर कोणासंग बोलत नाही. मी सिधा बोलते की तुम्ही मला समोर भेटा, समोर हे करा, मला बोला म्हणते. मी नाही बोलत व्हॉट्सअपवर, ह्याच्यावर कोणावर संग कॉलवर नाही बोलत, कारण की मला आता कोणा विश्वासच नाही राहिला पहिली गोष्ट. आणि कोणाचा काय भरोसा, मला तेच दिवस पुन्हा नाही पाहिजे माझ्या लाईफमध्ये. माझ्या लेकरासाठी मला जगायचंय, पुढं जायचंय, मला मागं वळून नाही बघायचंय, बरोबर आहे का नाही. काय लोकांना कसं आहे माहितीये का, खूप लोकांना घाण सवय होती. आता माझ्या सगळं स्मिता गप्पा मारत बसवून पहिल्यासारखी स्मिता नाही राहिली. पहिलं झालं गेलं गंगेला पावलं. स्मितामध्ये खूप बदल झालाय. आणि आता स्मिताची नवीन लाईफ, आता माझ्या याचं वरील श्राद्ध झाल्यानंतर स्मिताचं नवीन लुक, मी नवीन करणार लुक, व्हिडिओ नवीन, सगळं काय लाईफ माझी नवीन असणार एकदम. आणि ते तुम्हाला बघायला पण छान वाटेल. मस्त मी ब्लॉग दाखवत जाईन. आता मी लाईव्हवर यायचं कमी केलं, कारण लाईव्हवर नाही येऊ शकत. माझ्या गळ्याला प्रॉब्लेम होतोय, जरा गळा खराब आहे, जरा आवाज माझा बसतो, जरा जास्त बोलू नाही शकत. आणि बघायला गेलं ना, एकटी बाई किती कॉमेडी करू शकते. आणि जर तुम्ही कॉमेडी केलं बी तर तुम्ही म्हणता हा तुला शोभतंय का, हे झालमध्ये आली, हे केलं ते केलं, असं सगळं. आता मी तुम्हाला कॉमेडी करून दाखवते सुखादाजी सगळं. काय लोक म्हणतात हा तुला शोभतंय का, तुला हे होतंय का, तुला ते होतंय का. तुम्ही त्याच तोंडात म्हणताय, पण अरे कॉमेडी करणार थोडीशी, हे करणार ते करणार, म्हणजे ते गांडोळ्यासारखं होतंय मला, गांडोळ्यासारखं लोक करतात मला. पण मी आता कमेंट कर कुणाकडे लक्ष देत नाही, काहीच नाही, बिलकुल नाही. ज्याला कुणा काही कमेंट करायचे बिंदास कमेंट करा, घाण करा, चांगले करा, मला काही फरक पडत नाही. मी त्या कमेंटकडे लक्ष दिलं ना तर मी जीवनामध्ये कधी मोहर नाही जाऊ शकणार, बरोबर आहे का नाही. त्या कमेंटला मी इग्नोर करणार आणि मोहरच जाणार. आता मी काल 2 दिवस झाले व्हिडिओ टाकते, मी मस्ती करते, कॉमेडी करते, माझ्या जीवनामध्ये जे पण दुःख आहे मी विसराय बघते. बघायला गेलं तर माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे. मी काही गोष्टी नाही सांगू शकत तुम्हाला लोकांना, पण तुम्हाला माझा चेहरा बघा, माझ्या डोळ्यामध्ये तुम्हाला काय दिसते, किती तकलीफ आहे माझ्या डोळ्यामध्ये. मी कुणाजवळ सांगणार माझ्या मनामध्ये काय आहे काय नाही, कुणाजवळ सांगणार, कुणाला सांगू मी कुणाला नाही सांगू शकत, बरोबर आहे का नाही. तुम्हीच माझ्या चाहनेवाले आहे, तुम्हाला मी सांगू शकते, पण मला त्यातलं कसं माहिती आहे की कोण माझं जवळचं आहे, कोण माझं हे आहे.
बरोबर आहे का? त्यासाठी मी कुणाच नाही काय बोलत एकदम. माझी झाकली मूठ लाखाची, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे मी नाही कुणा काही सांगत नाही, काहीच नाही. आणि हा, मी आता माझी कहाणी सांगायला चालू करणार आहे माझ्या जीवनाचे. मी यूट्यूबला, टिकटॉकला ह्याच्यामध्ये कशी गेली, मी यूट्यूबला कशी आली, कशी नाही, मी कहाणी, माझं लग्न कधी झालं, काय झालं काय नाही, मी सगळं पुन्हा एकदा सांगणार एकदम नव्याने. तर खूप लोकांना मला ना विचारतात लोक की ताई तू ह्याच्यामध्ये कशी गेली, तू यूट्यूबला कशी आली, तू व्हिडिओ करते, एडिट कशी करते, तू व्हिडिओला, म्हणजे खूप काय मला प्रश्न विचारतात लोक. त्याला एकच सांगणं आहे, मी एक व्हिडिओ बनवत जाईन, त्यात मी तुमचं सगळं प्रश्न उत्तर देत जाईन. आता तुम्हाला जो पण प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा, ते कमेंट उचलून मी तुमचा तो व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याचं उत्तर देणार. लाईव्हवर आलं होतं, काय होतं लाईव्हवर आले ना तर म्हणजे बघायला गेलं ना ते की इथं गावाला नेटवर्क नाही, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आणि आता जो मला वायफाय भेटायचं ना त्याचा वायफाय पण कमी झालं, इथं गावाला जिओचं नेटवर्क नाही, सारखे ते हे होतं एकदम डाऊन होते. त्याच्यामुळे जास्त करून मला लाईव्हवर येता येत नाही, काहीच नाही. तर आणि दुसरी गोष्ट, आता माझ्या आईचं वरिष्ठात आले. आता मी सगळ्यांना तर आमंत्रण नाही देऊ शकत, कोण येते कोण नाही येतं, आणि द्यायचं पण काही नाही. मी खूप लोकांना बोलवले, पण असं काही नाही की मला नाही माहिती आता ती लोक किती लोक येतात आणि किती लोक नाही, मला माहीत नाही. आणि माझा कसं आहे, माझा भाऊ गरीब आहे. आता मी कमाई म्हणले की 10 लोक माझी येणार आहेत आणि ती लोक नाही चालत तर काय करणार, असं पण होतंय ना, बरोबर आहे का? आता किती लोकांना असं वाटतं की माझ्या आईच्या वरिष्ठांना यायचे खऱ्या मनाने, त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा, मग त्या हिशोबाने मी एक व्हिडिओ बनवते आणि त्या व्हिडिओच्या मापात मी तुम्हाला माझा पत्ता देते, माझं जे आहे ते तुम्हाला सांगते. यायचं असं तुम्ही येऊ शकता, बिंदास येऊ शकता, मुंबईला असो, दिल्लीला असो, कोणत्याही देशमध्ये असला तरी तुम्ही येऊ शकता. राहायला आपल्याकडे घर आहे, झोपायला पण चांगली जागा आहे, तुमच्याकडे गाडी असन, घोडा असन, काय पण असन ते पण लावायला जागा आहे. टेन्शन घेऊ नका, तुमच्या ताईचं घर म्हणून तुम्ही बिंदास येऊ शकता. पण मी तुम्हाला असं म्हणजे मला थोडंसं म्हणजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमची याची इच्छा असेल माझ्या आईच्या वरिष्ठाला यायची असेल, इच्छा असेल तर तुम्ही नक्की या. तुम्ही माझी फॅमिली पण बघा, माझी बहिणी, माझं भाव, मी सगळं तुम्ही रिअलमध्ये बघचा. आता मी खूप लोक बोलतात की तुझ्या बहिणी आम्हाला नाही दाखवला, तुझा भाव नाही दाखवला. माझ्या बहिणी, माझा भाव सोशल मीडियापासून लांब आहेत, त्यांना हे सगळं नाही आवडत. आता माझा भाव कुठं ना कुठं माझ्या सुवर्णाला मला सांगते देतो, म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी पोरं येतात, हे येतात, ठीक आहे, की माझा भाव कुठं ना कुठं मला मदत करतो की ठीक आहे, तुला जर माझ्या बायकोपासून हे होतंय व्हिडिओ बनवायला येते तर बनव, तुम्ही दोघे बनव. पण मी तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे आमची सुवर्ण एकदम सीधी साधी आहे, म्हणजे हे नाही एकदम मगजमारी म्हणून नाही तेसली, ती कोणाच्या आद्यात नाही, धुण्यात नाही, काहीच नाही. ते लवकर बोलत नाही पटकन, आणि बोलली तर पटापटा बोलून जाते, मग असे आहे मग ती. ठीक आहे, आता तुम्ही माणसाला काल तुम्ही तिच्याबद्दल असं बोलला तसं बोलला, तुम्ही तिला भांडला डोनला, ते कसं आहे का, ननंद भाऊजाई शेवटी असंच असतं बघा. बहिणीची बी भांडणं असतात. तर सोनाचं माझं भांडण तर होतं, राहतच सारखं तो तुम्ही तो होतं, परत आम्ही एक होतो, असं नाही की ते भांडणच होत आहे म्हणून. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल माझी मुस्कान याची कहाणी, माझी जीवनाची कहाणी, माझं संगम कसा झाला, म्हणजे मी कसं जीवनामध्ये मोहर आली, कसं नाही, हे सगळं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते. जर तुम्हाला ह्यात म्हणजे ऐकायचा इंटरेस्ट असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा, म्हणजे नक्की कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला माझ्या कोणतं तुम्हाला पाठ ऐकायच्यात. आता मी माझी कहाणीची पाठ पण तुम्हाला दाखवणार, आणि मी कुठं काय करते काय नाही हे पण तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करते एकदम. कारण का माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे आणि मी माझ्या आईला कधीच नाही विसरू शकत. आणि हास्य नाही ना, आता मी माझ्या आईच्या आता वरिष्ठात आहे, तर मी बघायला गेलं ना, मी खोटं नाही बोलत सांगत भावांना, मी खूप दुःखी आहे सध्याला. मला कुठं ना कुठं माझ्या आईसारखी मला आठवते, माझी आई कुठं ना कुठं माझ्यासारखी दिसते की माझी आई गेल्या वर्षी म्हणजे ही होती, ह्या वर्षी आतमध्ये मी गेल्या वर्षी आतमध्ये होते तेव्हा माझी आई माझ्यासाठी तळपायची, माझी बाई नाही आली, माझी बाई नाही आली, माझी बाई नाही आली. पण माझ्या गणागोटाने कुणीच माझी आईची इच्छा पूर्ण नाही केली, शेवटची पण इच्छा नाही पूर्ण केली. म्हणून मला गणगोटचं नाही आवडत, मला बिलकुल नाही आवडत गणगोट. मी त्यांच्या मध्ये नाही कोणाचं, त्यांच्या म्हणजे मी त्यांच्याकडून तर कसलीही अपेक्षा होत नाही, अजिबात मी त्यांच्याकडून तर कसली अपेक्षा होत नाही. बघायला गेलं ना तर मला ह्या गणागोटापासून मी लय लांब आहे. मला जेवढे डोक्याला केस आहेत ना तेवढे मला गणगोत आहे, पण एक पण कामाचा. मला कोणाचाही मला आधार नाही, 1 रुपयाचा पण मला आधार नाही. मला जेव्हा कमी होईल तेव्हाच मी खाते, माहिती आहे का. पण माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझी आठवण केली ना ते मी कधीच नाही विसरू शकत. माझ्या मी सारखे पैसे द्यायची, कुठं राशन द्यायची, कुठं हे द्यायची, कुठं ते द्यायची. माझ्या आईला माझी लई आठवण यायची, म्हणजे लईच शेवट माझ्या आईने बघायला गेलं ना तर माझ्यामुळेच आई माझी गेली बघा. मला त्याचं पण लई वाईट वाटते. पण मी आहे ना आईचा देवदेव मन, आईचं वरिष्ठात आहे, मी खर्च करीन माझ्या आईसाठी, मी बोलून नाही दाखवणार. ते मला ते दाखवायचं नाही,
मी हे घेतलं मी ते घेतलं. कसं आहे माहिती आहे दाखवलं तर ते आपल्यामध्ये म्हणतात ना ते आहे. दिखावा नाही मला करायचा. झाकली मोठ लाखाची असते. जेव्हा कोणी आपल्याला आपण कोणा ना कोणा मदत केली ना तर सगळ्यांना दाखवायचं नसतं एकदा. बरोबर आहे का नाही. तर मी करीन माझ्या आईसाठी काय नाही काय. आणि जर तुम्हाला वाटतंय ना माझ्या याच्यावर सगळं तुम्हाला यायचंय तर तुम्ही नक्की मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज करा किंवा मला कमेंट बॉक्समध्ये लिहा की मला हा यायचे ताई किती तारखेला आहे किती तारखेला नाही. हे सगळं मग एक मी व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते आणि तुम्ही येऊ शकता. मला असं काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला यायचं असेल तर त्या हिशोबाने मला मला पण घरामध्ये सांगायला लागेल ना त्या हिशोबाने. कारण जेवण आहे हे आहे ते आहे बघायला लागते नाही. त्या हिशोबाने मला तुम्ही सांगा तसं मग त्या हिशोबाने मी माझं करेन एकदम. ठीक आहे. तर काय चुकलं असेल तर माफी असावी. आणि मी नक्कीच मोबाईल लवकर गेली ना तर मी कामाला लागेन. परत आपली पुन्हा सारखी जिंदगी चालू करू. म्हणजे जसं मी लोकांच्या घरातनी कामाला जायची मॅडमच्या घरातनी ते सगळं तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे. आणि म्हणजे रोजची जिंदगी कॉमेडी करेन हे करेन. आता कसं झालं माहिती आहे का भावांनो म्हणजे बघायला गेलं ना तर आता मी आता तसं थोडं डोकं ठीक आहे चांगलं झालं असं काही प्रॉब्लेम नाही. पण कुठं ना कुठं मला लक्षात जातं. म्हणजे खूप फरक पडला मला बाहेर आल्यापासून खूप फरक पडला. नाही तर मला सारखं डोळ्याने त्रास व्हायचा कानाने ऐकायला त्रास व्हायचा डोक्यामध्ये ध्यान राहत नसायचं. मला ना काय ना काय दुखायचं. आता काय मला कणकणी आहे. मला बरं नाही तसं बघायला गेलं तर म्हणजे मला खूप म्हणजे असं कणकणी आल्यागत वाटते. कारण की मी विचार करते जास्त ना तर विचार करून माणसं डोकं बधीर होतं. म्हणून मी काय करते तर सुखाकडे जाते थोडीशी कॉमेडी करते. तो पण माझ्या सांग कॉमेडी करतो. बाकी हो का मी कोणाला गणवत नाही कोणाला फसवत नाही कोणाला काहीच नाही. त्यांना माहिती आहे माझ्या अख्ख्या गावाला माहिती आहे की बाई कॉमेडी करते. मला सगळे गावातले लोक लय हसतात. मग त्या बाई तू खरंच तुला कॉमेडी करते तुला ऍक्टिंग मध्ये जायला पाहिजे तू एवढी कॉमेडी करते ना बाई. आणि मला सगळी गावातली सगळी बायच करतात. मी कुणा सगळं सो बांधत नाही आमच्या गावातल्या लोकांसंग. कारण गावातले लोक तुझे खूप चांगले आहेत. कुणासंग एक नाही दोन नाही काहीच नाही. आणि बघायला गेलं ना तर गावातले लोक मला म्हणतात अगो बाय एवढी कॉमेडी कुठं शिकली बाई तुला तर पिक्चरमध्ये जायला पाहिजे तुला तर हे तर जायला पाहिजे तुला तिथं जायला पाहिजे. किती ती कॉमेडी केली असेल मी सुखा सांगा तुम्ही सांगा किती केली असेल. किती तर लोक मला हसतात. आणि ते सुका बाबा विचार करू नका. ते मला चॉकलेट म्हणलं मी त्याशी चला म्हणलं दाजी मला चॉकलेट घेऊ या की अहो मला खायला. त्याच्याकडे पैसे नसताना स्वतःने 1 रुपयाचं कोणी मला त्याने चॉकलेट आणलं आणि मला दिलं. मी तो पण क्षण मी तुम्हाला दाखवला. त्याचा पण तो व्हिडिओ मी बनवला आणि ते तुम्हाला मी दाखवलं. मी कोणाला गणवत नाही कोणाला फसवत नाही तसं काहीच नाही. आणि मी कोणाला न सांगता कोणा व्हिडिओमध्ये घेत नाही. त्याला पण कुठं ना कुठं भारी वाटते. त्यांना पण कोण बोलणार आहे गावात कोणचं बाई त्यांना बोलन का तुम्ही सांगा या कोणची पोरगी त्यांचं सांगा बोलन का. जर माझ्यापासून जर त्यांना खुशी भेटती आणि मला त्यांच्यापासून जर खुशी भेटती तर काही प्रॉब्लेम तिसऱ्या लोकांना काही प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे. तेव्हा कमेंट करतात ना तर विचार करून कमेंट करत जावा. तो माझा पाहुणा आहे मी त्याचा पाहुणी आहे. बरोबर आहे का नाही. आणि आता बघा उद्याच्याला मी एक साडी घालून मस्तपैकी एक साडी बिडी घालीन. एक गुलाबाचं फुल घेऊन जाईन. आता सुखादाजीला एखादा मी 2 पॅन्ट्या घेते मी त्याला. मला माझा विचार आलाय सुखादाजीला म्हणजे 2 पॅन्ट्या घ्यावा त्याला घालायला म्हणजे थोडं चांगलं वाटेल त्याला. पण कसं आता झालंय माहितीये का तो माझ्याकडून काही घ्यायला मागत नाही नको म्हणतो. पण मी त्याला विचार केला की थोडंसं त्याला पैसे द्यावं. पण नंतर असं वाटतं की त्याला पैसे देण्यापेक्षा ती पैसे खर्चून जातात. त्याला माझ्याकडून काही ना काही त्याला मी गिफ्ट घेईन. म्हणजे समजा आता त्याला एखाद्या घड्याळ घेतलं समजा किंवा त्याला कुठं ना कुठं चांगलं वाटतं की माझ्या पाहुणी बाईने मला घड्याळ दिलं. बरोबर आहे का नाही. मग त्याच्यासाठी मी घड्याळ आता मी कुठं गेलीच नाही फिरायला तर त्याला घड्याळ आणू कुठून. त्याला मी गिफ्ट देईन चांगलं साडी बिरी घालून मस्तपैकी गजरा बिजरा फुलं बिलं घालून बिलून मी सुखादाई सगळं एकदम मस्त व्हिडिओ बनवीन त्याच्यासाठी. आणि मग त्यांना म्हण दाजी मी तुम्हाला काय आणलं बघा बरं. तो किती खुश होईल. विचार करा. आता त्याने माझ्या संग व्हिडिओ बनवलं मी त्याच्या संग बनवलं त्याला कुठं चांगलं वाटलं. माझ्या पण व्हिडिओ खूप व्हायरल झालं खूप लोकांनी मस्ती केली बघितली. पण माझ्यातर्फे त्याला मी गिफ्ट द्यायला बसली. त्याला मी खोटं बोलते दाजी मला हे घेऊन द्या की हो दाजी मला ती द्या की हो असं मी त्याला म्हणते. पण ते 2 जण भाऊ खूप चांगले आहेत. सुखादाजी पण लई चांगला आहे. त्याचा दुसरा तो धनुदाजी पण भाऊ आहे. तिसरा भाऊ पण त्याचा खूप चांगले आहेत. मला कोणी दुखवत नाही काहीच नाही. गावात लोक सगळी चांगले आहेत. माझी सगळी गावात माहिती माझा पाहुणा आहेत. आणि मी म्हणजे आम्ही म्हणजे ते आमचं पाहुणं आम्ही त्यांचं पाहुणं हे मस्ती करते. बाकी काही नाही. तुम्ही कोणी वाईट बीट काही तुम्ही वाटून घेऊ नका. मी कोणाच्या भावनासंग खेळत नाही काहीच नाही. आणि बघितलं का कालच्या व्हिडिओमध्ये ते सुखादाजी गुलाब फुल घ्यायला माझ्यासाठी किती उत्सव होता एकदम. मी फक्त त्याला चिरवते एक मस्ती करते बाकी काही नाही. जर तुम्हाला आवडत नसेल तर ते पण व्हिडिओ नाही बनवणार मी. मग मी बनवू काय गावाला नंतर हे तुम्हाला कॉमेडी दाखवते रिअल जिंदगी दाखवते. बरोबर आहे का नाही. बरं चला भावांनो काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि तुम्हाला माझ्याकडून काय काय अपेक्षा आहेत ते माझ्या कमेंटमध्ये तुम्ही लिहा. तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे आहेत माझी कहाणी ऐकायची असेल
तर मी एक चॅनल मी असं ठेवून माझी कहाणी सांगण्यासाठी एक चॅनल माझं आहे, 3-4 चॅनल आहेत माझे. तर रोज एका हप्त्यात आज एका व्हिडिओमध्ये आज आला, उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तिसऱ्यामध्ये, म्हणजे आता मी 3 चॅनल चालवते. एक स्मिता सातपुते, एक स्मिता सातपुते कुकिंग, एक स्मिता सातपुते कॉमेडी आणि यश सातपुते हा माझा मुलगा चालवतो. तर ह्या 3 चॅनलवर मी माझं व्हिडिओ एक दिवसाचं टाकत जाईल. म्हणजे 3 दिवस माझे व्हिडिओ येणार असं. म्हणजे 7ही म्हणजे हप्त्यातनं 7 दिवस असतात ना, 8 दिवस, त्या हप्त्यातनं एक म्हणजे व्हिडिओ येणार. रोजचा एक व्हिडिओ येणार माझा, 3ही आयडी येणार. आणि फेसबुकला सुद्धा तुम्ही विजिट करत जावा. फेसबुकला पण माझी फेसबुक पेज माझी आयडी आहे स्मिता सातपुते. आणि इंस्टाग्रामला पण माझी आयडी आहे. तर पण तुम्ही मला मेसेज करू शकता, तुम्ही मला कमेंट करू शकता, बोलू शकता. तुमच्या काय असेल ते बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. कारण मी माझा प्रायव्हेट नंबर मी कोणाला देतच नाही. पहिली गोष्ट बिझनेस नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आणि जर तो नंबर चालत नसेल, म्हणजे इनकमिंग आउटगोइंग मी सगळं बंद केलंय, फक्त कसं तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. आणि काही चुकलं असेल तर क्षमा असू द्या. आणि असं तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला खूप मजा येईल. आणि नक्कीच तुम्हाला मी आता इथनं पुढे तुम्हाला ब्लॉग दाखवणार मी. ठीक आहे. तर माझी तब्येत ठीक नाही आता सध्याला. आणि मला खरं सांगते, मला बरं नाही, थंडी बिंदी वाजते, मला जरा गळा बी खराब आहे, त्याच्यामुळे मला लाईव्हवर येता येत नाही. तरी पण जेवढं होईल तेवढं मी यायला प्रयत्न करेन. एकदम काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि याच्या पण चॅनल सपोर्ट करा रे भावांनो. माझ्या पोराला कोणी नाही रे तुमच्याशिवाय, आणि माझ्या पोराला माझ्याशिवाय कोणी नाही, आणि त्याच्याशिवाय पण मला कोणी नाही रे भावांनो. तर डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक टाकते माझ्या मुलाची. सगळ्यांनी त्याला लाईक करा रे, आणि सगळ्यांनी सपोर्ट करा, आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला बाय भावांनो, बाय बाय.